तालुक्याच्या सीमेवरील आछाडपर्यंत काँक्रिटीकरण करताना नियोजन व देखरेख ठेवून वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिलेले आश्वासन फोल ठरले आहे। हे काम हाती घेण्यापूर्वी आवश्यक पूर्वतयारी झाली नसल्याने अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून प्रवासाची वेळ सरासरी दुप्पट झाली आहे। बघा अजून किती ट्रॉफिक आहे बघा, या एवढ्या गाड्या जेवढ्या ट्रॉफिकमध्ये लागल्या आहेत सर्वांनी टोल दिलेला आहे आणि त्यांना जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता देखील नाही। त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांचे व नागरिकांचे अंतर्नात हाल होत असून जिल्हा प्रशासन हतबल झाल्याचे चित्र आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा 121 किलोमीटर पट्ट्याचा भाग राज्यात येत असून या महामार्गावर पावसाळ्यात पडणारे खड्डे व त्यामुळे होणारे अपघात कमी व्हावेत या दृष्टिकोनातून सुमारे 553 कोटी रुपयांचा काँक्रिटीकरण प्रकल्प हाती घेतला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्ग हा डांबरीकरण रस्ता चांगल्या प्रकारे होता, पण शासनाने ह्या रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडतात म्हणून सिमेंट काँक्रिटीकरणाचे ठरवले, पण या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे। काम सुरू केले तेव्हापासूनच या रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली। आता तर पाऊस सुरू असल्यामुळे ह्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत। एकंदरीत बघता 553 कोटी एवढे काँक्रिटीकरणासाठी खर्च केले होते, तर हे 553 कोटी पाण्यामध्ये गेल्याचे दिसते। रस्त्यांवर टोल वसुली केली जाते। टोल वसुली का केली जाते की रस्ते हे नीट सुरळीत राहावे व प्रवास सुरळीत व्हावा यासाठी टोल वसुली केली जाते। टोल वसुली करून सुद्धा ही नागरिकांना खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो, तसेच तासनतास ट्रॅफिक मध्ये उभे राहावे लागते। तसेच दररोज महामार्गावर अपघातांच्या मालिका सुरूच आहेत। मग प्रवासी हे सुरक्षित आहेत तरी कुठे? टोल वसुली करण्याचे फक्त धंदे सुरू आहेत का हेच एकंदरीत दिसते। ठेकेदार हे रस्त्यांचे काम घेत असतात, पण ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करत असतात। नियोजन शून्य हे काम करत असतात, म्हणून ही अवस्था मुंबई अहमदाबाद महामार्गाची झाली आहे। नागरिकांचे आणि वाहनधारकांचे पैसे हे ठेकेदार त्यांच्या खिशात घालत आहेत आणि नागरिकांना व वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो। तर आता वाहनधारकांनी व नागरिकांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे आणि ठेकेदाराला रस्त्याच्या निकृष्ट केलेल्या कामाची विचारणा करण्याची वेळ आली आहे। सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावर आज परत वरळी येथून मुंबईकडे जाताना पूर्ण रस्ता जाम झाला आहे, तसेच वापीकडे जाताना सुद्धा ट्रॅफिक जाम झाली आहे। हे आजचे चित्र नाही, तर दररोज असेच चित्र आपल्याला बघावयास मिळते।